काय काकू येऊ का? हाय, कशी आहेस? ओळखलंस का मला? अगं काय, लग्नात आलेली मी, तुमच्या ओळख झाली ना तेव्हा आपली. असं कसं विसरते? हे काय आत्तापासूनच एवढं विसरते, पुढे जाऊन काय करणार काय माहिती. काय का मस्करी करते गं? काय एवढं, आता होणारच ना ओळख, पुढे जाऊन ओळख होणार, वाढणार. कसं वाटतंय नवीन घरी येऊन? छान वाटतंय ना? छानच वाटलं पाहिजे. हे बघ, आई बाबांची आठवण काय थोडे दिवस येते, नंतर होते सवय हळूहळू. एवढं काही त्याच्याबद्दल त्याचं बाऊ करून बसायची गरज नाही. आणि हे काय काकू, टिकली वगैरे कुठे आहे? बघा, मी 2-2 टिकल्या लावून फिरते अजूनही. इतकी वर्ष झाली लग्नाला, त्यानंतर सुद्धा हिची एक पण नाही दिसत आहे. मंगळसूत्र घातलंय का? नाही नाही, सॉरी, मी माझी दुर्बीणच घरी विसरून आलं ना, त्यामुळे दिसलं नाही जरा. अगं मस्करी करते गं, काय एवढं, तू घाल, तुला हवं ते घाल. मग काही स्वयंपाक वगैरे केला की नाही सूनबाईंनी तुमच्या? अच्छा, तुम्हीच करता का सगळं? नाही नाही, असं कसं करायला हवं ना, थोडा हातभार जरा लावायला हवा. तुम्ही लक्ष द्या, हे काही तुमचं बरोबर नाही चाललंय. बघते मग कशी माझ्याकडे मस्करी करते ग. मी काय वेडी आहेस का तू? अगं तुझंच घर आहे, ती आईसारखीच आहे तुझ्या, ती करणार तुझ्यासाठी. एवढं काही त्याचं भार घेऊ नकोस. ये ग, बस इकडे जरा, आपण दोघी हितगुज करू, जरा पर्सनल 1 to 1 करू आपण जरा. ये. ऑफिस वगैरे जॉईन केलंस का? कसं वाटतंय ऑफिसमध्ये? छान वाटतंय ना? तसं ऑफिस कसं आता फॅमिलियर वातावरण सगळ्यात जास्त ते आहे ना तुझ्यासाठी. घरात कसं बसून तुला परत असं होईल की अरे बापरे, हे काय चाललंय, काय हे चाललंय. त्यापेक्षा जा ऑफिसला, छान रिलॅक्स होशील, काम करशील, वेळ जाईल तुझा. आणि हळूहळू होईल ना सवय तुला. रुटीन एकदा सेट झालं ना की मग काही प्रॉब्लेम नाही. काय पैंजण वगैरे काढले का? बरं आहे बाबा, खूपच चांगली सासू मिळाली आहे तुला. आमचे बघ अजून छुमछुम वाजतात, हे बघ.